Hello friends, in our today's video lecture, once again we are going to enjoy bridge course. Today we are going to see write a formal letter in the expected format. Our today's learning outcome statement is about letter writing. विद्यार्थी मित्र हो, आपल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा प्रश्न आहे आणि त्यामुळे अकॉर्डिंग टू एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू our today's lecture is very important. In our today's video lecture we are going to see the expected format of formal letter. जो एसएससी बोर्डाला एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे, तो फॉर्मॅट आज आपण अभ्यासणार आहोत. Friends, you know, in our question paper, question number 5 is related with writing skill. In writing skill topic, there is a letter writing. One same topic is given, one advertisement or poster is given, and on the same poster, 2 letters are asked, and you have to write any one of the 2 letters. First one is informal letter, and another is formal letter. In our today's lecture, we are going to see about formal letter. विद्यार्थी मित्र हो, बऱ्याच वेळेला तुम्ही इनफॉर्मल लेटरला प्रिफरन्स देता, पण मी तुम्हाला आज एक गोष्ट महत्त्वाची सांगणार आहे, ती म्हणजे इनफॉर्मल पेक्षा फॉर्मल लेटर जर तुम्ही लिहिलं तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला किमान अर्धा ते 1 मार्क एक्स्ट्रा पडण्याची शक्यता आहे. That means you can get easily 4 or 4.5 mark. Because this letter you are not going to write in full scale. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जितकं इनफॉर्मल लेटर लिहायचंय तितकं मोठं हे फॉर्मल लेटर लिहायचं नाही. महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जी लँग्वेज असणार आहे ती लँग्वेज कशी असणार आहे? फॉर्मल असणार आहे. आणि त्यामुळं यामध्ये असणारं जे लिखाण आहे ते लिखाण हे इनफॉर्मल पेक्षा कमी असणार आहे. लेट अस सी द फॉर्मॅट. आपण ह्या फॉर्मॅट प्रमाणे जर गेलो, यानंतर मी याची मार्किंग स्कीम पण सांगणार आहे. आपण जर फॉर्मॅट प्रमाणे गेलो तर आपल्याला नक्कीच 4 ते 4.5 मार्क या फॉर्मल लेटर मध्ये मिळू शकतात. फर्स्ट ऑफ ऑल, यू हॅव टू राईट डाऊन सेंडर्स ऍड्रेस. Nowadays in our activity sheet, sender's name along with his or her address is given. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिलेलं असतं, यू आर अक्षय पाटील फ्रॉम पुणे, मुंबई, वॉट एव्हर मे बी, युअर ऍड्रेस इज गिवन. प्रश्नपत्रिकेमध्ये ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो ऍड्रेस, जे नाव दिलेलं आहे तेच नाव तुम्हाला वापरायचं आहे. स्वतःचं नाव लिहिण्याची पद्धत आता बंद झालेली आहे. यू हॅव टू राईट डाऊन द सेंडर्स ऍड्रेस वॉट एव्हर मे बी गिवन इन अवर ऍक्टिव्हिटी शीट. देन आफ्टर सेंडर्स ऍड्रेस टू whom we are writing the letter, that is receiver's address is there. आणि हा ऍड्रेस सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, म्युनिसिपालिटीला पत्र असेल किंवा एखादं पत्र एमएससीबी साठी असेल, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला रिसिव्हर्स ऍड्रेस सुद्धा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेला असतो. जो ऍड्रेस ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेला आहे तोच ऍड्रेस तुम्हाला वापरायचे. त्यानंतर फॉर्मल लेटर मध्ये महत्वाचा भाग सब्जेक्ट. तुम्हाला विषय जो प्रश्नात असतो तो विषय तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन. Nowadays, dear sir is to be written. You may write dear sir or respected sir, madam. जे कोण असतील त्या प्रमाणात रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम किंवा डिअर सर, डिअर मॅडम. यू मे राईट एनिथिंग. देन बॉडी ऑफ लेटर. तो जो ते जे आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचंय त्या लेटरची महत्वाची हे अंग आहे, बॉडी आहे.
याच्यामध्ये सगळे पॉइंट्स जे तुम्हाला पोस्टर्स मध्ये, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेले आहेत किंवा प्रश्नात दिलेले आहेत, ते सगळे पॉइंट आपल्याला बॉडी ऑफ लेटर यामध्ये कव्हर करायचे असतात. आणि शेवटी क्लोजिंग युअर्स फेथफुली जे काय असेल ते वर लिहिलेलं नाव आणि सिग्नेचर. दिस इज द फॉर्मॅट ऑफ अवर formal letter. Now we will see the marking scheme for formal letter. See, sender's address, पाठवणाऱ्याचा पत्ता प्रश्नपत्रिकेमध्ये ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेला असतो. तो ऍड्रेस आहे तसा लिहायचा. यासाठी तुम्हाला हाफ मार्क देण्यात आलेला आहे. हाफ मार्क फॉर ऍड्रेस. रिसिव्हर्स ऍड्रेस हा सुद्धा दिलेला आहे. यासाठी परत हाफ मार्क आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन, जो विषय आहे तो विषय आणि सॅल्युटेशन डिअर सर, रिस्पेक्टेड सर, यासाठी अर्धा मार्क आहे. बॉडी ऑफ लेटर जे दिलेले कव्हरिंग ऑफ ऑल द पॉइंट्स आहेत त्यासाठी तुम्हाला 2 मार्क, 2 मार्क्स आर गिवन फॉर द बॉडी ऑफ लेटर. आणि क्लोजिंग ज्याच्यामध्ये युअर्स फेथफुली जो तुम्ही शब्द वापरणार आहात आणि तुमचं नाव जे सेंडर्स ऍड्रेस मध्ये दिलेलं आहे ते लिहिणार आहात, यासाठी हाफ मार्क. थोडक्यात सेंडर्स ऍड्रेस, रिसिव्हर्स ऍड्रेस, सब्जेक्ट आणि क्लोजिंग हे तुम्ही क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन वाचून सहज लिहू शकता. यासाठी तुम्हाला 2 मार्क देण्यात आलेले आहे. ओके. एखाद्याने फक्त फॉर्मॅट लिहिला, ऍक्टिव्हिटी शीट मधला आहे तसा सेंडर्स ऍड्रेस, आहे तसा रिसिव्हर्स ऍड्रेस, सब्जेक्ट आहे तसा, सॅल्युटेशन मध्ये गॅप सोडला, बॉडी ऑफ लेटर लिहिलंच नाही, डायरेक्ट क्लोजिंग युअर्स फेथफुली लिहिलं, तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क एसएससी बोर्डाने फॉर्मॅट मध्ये दिल्याप्रमाणे मिळणार आहेत. 2 मार्क बॉडी ऑफ लेटरला आहेत, 4 झाले. आणि 1 मार्क ग्रामर कन्स्ट्रक्शन. तुम्ही तुमच्या पेपरमध्ये जे कन्स्ट्रक्शन करणार आहात, सेंटेन्सची रचना करणार आहात, यासाठी तुम्हाला 1 मार्क. इन दिस वे अवर फॉर्मॅट, एक्सपेक्टेड फॉर्मॅट is from SSC board. Now here we are going to see one example. आपल्या ब्रिज कोर्स मध्ये एक लेटर त्याने सोडवून दिलेलं आहे, त्याने लिहून दिलेलं आहे. ते लेटर जे लिहून दिले ते मी पाहणार नाही, ते तुम्ही वाचायचं. जे तुमच्यासाठी 2 लेटर्स दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी, त्यापैकी 1 लेटरचा आपण आता विचार करणार आहोत. दिस इज अ कंप्लेंट लेटर, तक्रार पत्र. See, this is a formal letter, and here, according to the format of letter writing, we are going to write a formal letter. Write a complaint letter regarding irregular electric supply in your locality. आपल्या भागामध्ये जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो कसा आहे, अनियमित आहे. आणि यासाठी आपण तक्रार दर्शक कंप्लेंट लेटर, विद्युत किंवा वीज वितरण कंपनी, आपल्याकडे जे महावितरण आहे किंवा एमएससीबी आहे आपण ज्याला म्हणतो, यासाठी आपण कंप्लेंट लेटर लिहिणार आहोत. चला आपण अकॉर्डिंग टू फॉर्मॅट हे लेटर पाहूया. फर्स्ट आपण सेंडर्स ऍड्रेस. इन युअर ऍक्टिव्हिटी शीट सेंडर्स ऍड्रेस इज गिवन, बट इन आवर ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटी इट इज नॉट गिवन. So we are writing imaginary. You can write your own also here only, but for examination in activity sheet, sender's address is given. You have to write down the sender's address as it is given in our activity sheet. Okay, imaginary. Akshay Patil, Shriram Niwas, Manisha Nagar, Pandharpur, and date whatever may be. जोपर्यंत डेट लिहून फुल स्टॉप देत नाही तोपर्यंत तुमचा ऍड्रेस पूर्ण होत नाही. यासाठी तुम्हाला हाफ मार्क. तुम्ही 7वी 8वी पासून पत्र लिहित आहात, त्यामुळे सेंडर्स ऍड्रेस तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर रिसिव्हर्स ऍड्रेस.
रिसिव्हर्स ऍड्रेस कोणाला पाठवायचे? टू, एक लाईन सोडायची. तुम्हाला माहिती आहे फॉर्मॅट की उजव्या बाजूला काहीही लिहायचं नाही, जे काय आहे ते लेफ्ट साइडला आहे. ओके. टू द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पंढरपूर अर्बन, महावितरण, पंढरपूर. जे काय असेल ते तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये असणार आहे तसा पत्ता तुम्ही लिहायचा आहे. सेंडर्स ऍड्रेस लिहिला, रिसिव्हर्स ऍड्रेस लिहिला, हाफ तुम्हाला 1 मार्क इथंच पडलेला आहे. अजून आपण पत्र लेखनाला सुरुवात केलेली नाही. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे आहे ते बघून लिहिलेले आहे, तरी सुद्धा तुम्हाला हाफ प्लस हाफ 1 मार्क मिळालेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट काय? कंप्लेंट आहे. कंप्लेंट रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. तक्रार कशाबद्दल? इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. ओके. कंप्लेंट रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. यासाठी परत तुम्हाला अर्धा मार्क मिळालेला आहे, 1.5 मार्क मिळाला. त्यानंतर सॅल्युटेशन आहे. डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर. आणि तिथून पुढं आपली मेन बॉडी ऑफ लेटर 2 मार्कांसाठी आहे, ते सुरू होणार आहे. याच्यामध्ये डिअर सर लिहिल्यानंतर एक ओळ सोडून खालच्या बाजूला आपण पॅराग्राफ पाडत नाही, हे तुम्हाला सर्व माहित आहे. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही सर्व अभ्यासलेला आहे. कुठेही पॅराग्राफ पाडायचा नाही, एक ओळ सोडायची आणि समासाला लागून रेड लाईन जी आहे तिथून पुढचं तुम्ही लिखाण सुरू करायचं आहे. बॉडी ऑफ लेटर. आय एम द रेसिडेंट ऑफ अबाव मेन्शन्ड ऍड्रेस. वर जो ऍड्रेस उल्लेख केलेला आहे त्या ऍड्रेसवर राहणारा मी एक रहिवासी आहे. आय एम द रेसिडेंट ऑफ अबाव मेन्शन्ड ऍड्रेस. इन अवर लोकॅलिटी near about 500 families are living, but from last 3 months or 4 months, you can write anything, but from last 3 months we are suffering a severe problem related to irregular electric supply. In our area many businessmen and government servants are living. Nowadays, due to corona pandemic, they are working from home. Due to irregular supply in our locality, they are facing a lot of online problems. The electric supply is not only irregular, but also many a times it is with low voltage. Many students or many school going children are also living in our area. Now online education is going on, and in this online education they are facing a lot of problems due to irregular supply. At the same time, in the night many robbery cases are happening in our area. So it is our kind request to look into this matter and do the needful. या पद्धतीनं तुम्ही बॉडी ऑफ लेटर महत्वाचे सगळे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. महत्वाचं पहिल्यांदा सांगायचं, आय एम द रेसिडेंट ऑफ अबाव मेन्शन्ड ऍड्रेस. नियर अबाउट 500 families are living in our area, but from last 3 months the supply of electric current is irregular. It is not only irregular but also many times it is with low voltage. Many businessmen and government servants are living in our area. Due to pandemic, they are working from home. As a result, they are facing a lot of problem. At the same time, many school going children are also in our area. Nowadays, online education is there. Due to the electric supply, they are facing various problems.
At the same time, many robbery cases are happening in our area. So we are kindly requesting you to look into this matter and do the needful. अशा पद्धतीनं आपण बॉडी ऑफ लेटर कव्हर करणार आहोत. ओके, ठीक आहे. परत एकदा पहा. सेंडर्स ऍड्रेस हाफ मार्क, रिसिव्हर्स ऍड्रेस हाफ मार्क, 1 मार्क मिळालेला आहे. सब्जेक्ट सॅल्युटेशन अर्धा मार्क, 1.5 मार्क, 2 मार्क. बॉडी ऑफ लेटर 3.5 मार्क झालेले आहेत. क्लोजिंग युअर्स फेथफुली, आणि जे वरती तुमचं नाव लिहिलं होतं अक्षय पाटील, ते नाव लिहायचं आणि परत सिग्नेचर करायची. याच्यासाठी लास्ट हाफ मार्क देण्यात आलेला आहे. आणि 1 मार्क हा ग्रामर, कन्स्ट्रक्शन आणि व्होकॅब्युलरी साठी आहे. इफ यू राईट इन दिस फॉर्मॅट, नो, यू कॅन शुअरली गेट 4 or 4.5 मार्क. विद्यार्थी मित्र हो, माझ्या मते कंप्लेंट लेटर तुम्हाला समजलं असेल. एक कंप्लेंट लेटर तुम्हाला मी होमवर्क साठी सांगतोय. याच्यामध्ये सेम असाच विषय आहे. फक्त राईट ए कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर वॉटर सप्लाय इन युअर एरिया. तुमच्या भागामध्ये पाण्याचा अनियमित जो पुरवठा सप्लाय होतोय याबद्दल पंढरपूर नगरपालिकेसाठी तुम्ही कंप्लेंट लेटर लिहायचं आहे. याशिवाय आपल्या ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 2 लेटर्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी कोणतंही एक लेटर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सी वन्स अगेन, यू हॅव टू राईट डाऊन 1 more कंप्लेंट लेटर regarding to irregular water supply. At the same time, 1 letter from the activity sheet. Okay, I feel you understood whatever I told. Okay, thank you.